म्हणजे कनेक्टमध्ये आहे. कनेक्ट म्हणजे त्यांचे व्हिडिओ जे बघायचे ते तर आणि जे बाकीच्यांचा जो अभ्यास केला की बाबा याच्यामध्ये आता हे जे स्ट्रक्चर आहे ह्याला समजा आता 4 लाख रुपये खर्च येतो आणि आज जर गाडी लावून केलं किंवा बाई लावून केलं आज 350 रुपये बाईला हजरी 350 रुपये ती फिक्स येणार. रोजची रोज ती त्यांची मजुरी जर केली आपण 350 जरी केली तरी जवळजवळ पण त्या एवढं प्रॉपर करतील ह्याची गॅरंटी काय नाही ना. बरं ते 10,000 रुपये महिन्याने 1,20,000 रुपये होतील ना वर्षाचे. म्हणजे 2-3 वर्षात आपले नील आणि तुमचं 10-12 वर्ष कायची काय गॅरंटी आहे नाही. याला काय म्हणजे आता 6 वर्ष झालं काहीच झालं नाही. आता आम्ही झाडू तर मारत नाही. खालचं जे आहे ते 6 वर्षांनीच उचलतो. म्हणजे जेव्हा आपण मका वगैरे करणार तेव्हा उचलतो तोपर्यंत क्षेत्राला काय असेल हो शेतालाच मक्याला वगैरे ते मागायला येत आहेत कंपनी वगैरे पण आपलं तेवढी क्वांटिटी नाही आहे. तेवढी त्यांची बल्क क्वांटिटी त्यांना जेवढी पाहिजे तेवढी एक्सपोर्ट करायला पाहिजे त्यांना. त्याचं टेस्टिंग लॅब वगैरे काढलेलं आहे सर्व आपण. हां ते थोडं अजून मोठं तेच तुम्ही एक सांगितलं होतं ते कोणीतरी अजून एक ते आहेच की कंपनी आहे सौदीवाली ते मागतायत एक्सपोर्टला पण आपल्याकडे एवढी क्वांटिटी नाही कोणाकडेच म्हणजे माझ्याकडेच नव्हतं कोणाकडेच क्वांटिटी नाही कारण कोणाला असं कन्सेप्ट माहीत नव्हता. असा विषय होता. तुमचं लॅब टेस्टिंग करून बाकीच्याचं नेऊन मिक्स करून देऊन नाही त्याचं काय म्हणणं आहे की असं ज्यांच्याकडे शेड ज्याचं ह्यांची लघवी ती त्याच्यात पाहिजे मुरलेली पाहिजे. तो एक त्यांचा विषय. आणि एक्सपोर्टचा माझा अनुभव आहे जर असं मिक्स करून दिलं जसं भारतात चालतं तसं तिकडं दिलं की रिजेक्ट होतं. मग त्याच्यापेक्षा म्हणलं आपल्याकडे आता एवढी क्वांटिटी नाही आहे त्याच्यामुळं नाही करायची असा विषय झाला. मग त्याच्यामुळं म्हणलं पहिल्यांदा आपली भारतीय बाजारपेठेवर कब्जा करू आणि नंतर मग बाकीच्या भारतीय बाजारपेठ आहे. पहिलं आपल्या शेताची एकदा तुमचा हो शेताचं आहे कार्बन वाढला तुमच्या मक्याचं उत्पादन चांगलं वाढलं तर हे अजून ग्रोथ मध्ये येणार आहे. कारण ते तुमच्या चाऱ्याची बघतोय मी अडचण म्हणजे तुमची आमच्याकडे तसं वातावरणच तसं आहे ना डोंगरावर आणायचा तो बिगर कणसाचा येतोय वेगळे. आणि कसं होतं की आपण जे इथं करतो म्हणजे आमच्या भागामध्ये तर कसं होतं की आपला डोंगर भागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आमच्या बरोबर. त्याच्यामुळं करायला जावं तर जानेवारीच्या नंतर व्हायला जातं आमच्याकडे अगोदर होत नाही असा विषय आमच्याकडे. डोंगर पाणी सोडत असेल तुमचा ह्या डोंगरात नाही आमच्या 50 फुटावरच पाणी आहे वरच म्हणजे कुणी बोरवेल मला किंवा आमचं जे गावाला पाणी येतं ते ग्रॅव्हिटीचं त्याच्यामुळं जे थंडपणा आहे तो जास्त हां त्याच्यामुळं मग म्हटलं नाही आपण थोडी सुधारित शेती करू. आणि पहिल्यांदा तर कटिंगच केलं डायरेक्ट. जेव्हा मी जॉब सोडून आलो ना इकडे तिकडे काय बघितलंच नाही कटिंग मार्केटच चालू केलं आणि नंतर मग लोक न्यायला लागली म्हणून ते म्हणजे मी एक जाणतो की जे तुम्ही आता कटिंग रेटचे मार्केटमध्ये आणलेत नाही 400 रुपये 450 रुपये याच्यामुळे चांगल्यांचे दावेदान आणले नाही पण ठीक आहे. आता हे माझं नारीसवर नाही बरोबर मी तुम्हाला देईन की 25,000 पण तुम्ही कुणाला विकणार. शेवट त्याचं ते शेवट कळला ना माणसाला ज्या प्रकारे आयुष्याचा शेवट त्याला कळतो की शेवट हेच आहे त्याच्यानंतर ह्याचा शेवट तो आहे हे एकदा समजल्यानंतर मग सगळ्यांना ते जमिनी येतात ना. नाही आपण काय कुणाचं मार्केट पाडण्यासाठी केलेलं नाही किंवा काय नाही पण काय झालं की अडचण कुठे येते आपल्याला तर हे विकायलाच. आता काही लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे प्राणी आहेत तुम्ही विकायला. अरे हो बाबा मी आताच चालू केलं का मी मटन शॉप टाकलेलं नाही अजून. बरोबर टाकणार आहे तेव्हा करूच की आपण म्हणलं. म्हणजे लोकांचं कसं आहे तुम्ही प्रोसेस करा आम्ही येतो. अरे बाबा तुम्ही थोडीशी ट्राय करून बघा ना एकदा. काही एकट्या माणसानं सगळं होणाऱ्या गोष्टी नाही आहे एक माणूस म्हणून मग मी काय केलं की बाबा युनिटी करूया कारण ती खूप गरजेची आहे. हां एम्पायर उभं करायचं तर युनिट पाहिजे. मग त्याच्यानुसार मग सर्वांना गोळा करत असं स्टेप बाय स्टेप इथपर्यंत चांगलं. मी तुमचं बघतो कनेक्टिव्हिटी तर ती बेस्ट आणि ते पण चांगल्या विचाराची माणसं नाही भेटतात हो. आपण चांगले असल्यानंतर समोरचे चांगलेच येतात 100%. नाही म्हणजे आम्ही तर त्या म्हणजे दृष्टिकोनातूनच आलो की मेंढी फार्म तर तुम्हीच आमच्या तिकडे आले होते मळत जवळ आणि तिथून आमचं ते अंतर जवळच आहे म्हणजे आम्ही तिथलाही फार्म पाहिला त्यांचाही फार्म पाहिला त्यांचं अकॉमोडेशन पण बेस्ट आहे. परंतु इकडं नक्की हा दुर्गम भाग म्हणजे मी त्यांना जे 2 वर्षापूर्वी पाहिलं ना म्हणजे त्यांचे व्हिडिओ त्याच्यानंतर मग तुमचे व्हिडिओ चालू झाले. मिसेसला घेऊन येण्याचं कारण असं की आपल्याकडे एवढा सदन भाग आहे तुमचा सदन भाग हो आमच्याकडे तुम्हाला तूर आहे कडबा आहे मका आहे तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या वेळेत तुम्ही करू शकता तिकडे. कारण तुमच्याकडे मोसमच तसा आहे जरी पावसाळ्यात ज्वारी केली तरी येते काहीही करा तुम्ही कसंही करा म्हणजे चाऱ्याची उपलब्धता खूप आहे.
आणि इकडं चाऱ्याची उपलब्धता नाहीये. नाही तुम्ही काहीच्या काही भावानं म्हणजे आमच्याकडे फुकटचा चारा तो तुमच्याकडं 25 रुपये, मला ते दानवले साहेब म्हणले, हो. 25 रुपये किलो नाही तुरबुसा. बरोबरच आहे. हाय आमच्याकडे तर काय सांगणार तुम्हाला आम्ही. मग ती नाही ना, कॉस्ट कशी ती व्हायची. नाही म्हणून आम्ही काय केलं, कॉस्ट वाढते ना तर ह्यांचा खर्च कसा कमी होईल, त्याच्यामुळे त्या मशीनवरती प्रयोग केला आम्ही. नाही किती टुडी मशीन. हा, मग त्याच्यामुळे काय झालं, हे 5-6 किलो खात होतं ते 2 किलोच आलं, कारण जे कचऱ्यात जात होतं. 5-6 किलो म्हणजे ते खात होतं 2 किलो, पण 4 किलो बाहेर टाकत हो, होतो. पण ते आम्हाला काय वाटायचं की आम्ही याला 6 किलो खायला घातलं, असं व्हायला लागलं ना. मग नंतर हळूहळू प्रोसेस करत नेलं आणि आता हे 2 किलोवरती आल्यामुळे काही टेन्शन नाही, असा विषय झाला ना. आणि कुणी जरी केलं ना आणि त्याचं चाऱ्याचं गणित चुकलं ना की ते लॉसमध्येच. कॉस्ट किती जाते. जर आज 25 रुपयाने जर आपण ह्याला 6 किलो खायला घाललं आणि 4 किलो खाल्लं नाही, 100 रुपयाचं 50 रुपयाचं खायचं, 100 रुपयाचं वेस्ट करायचं, तर ह्याचं आपण महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि ह्याचं 5 महिने जरी विकाय काढले, 4 महिने विकाय काढले, नाही ना त्याचा बाजार बसणार. आणि कसं होतं की आता आम्ही म्हणजे सुरुवात करतानाच लोकांना काय सांगतो, असं उंचीवरती करा. लोकांचं काय वाटतं की अरे बाबा खर्च होईल. अरे पण तुम्ही विचार केला का, खाली झाडू मारायला एक माणूस लागेल, बरोबर, 100%. ह्यांचं औषधं, ह्यांचं मेडिसिन, ह्याचा एक पैसा, म्हणजे महिन्याचं 5,000 रुपये तुम्हाला खाली लागणार आहे. नाही जास्त. अहो ते लेबरचाच कॉस्ट तुमचा घरातला माणूस लावला काय आणि बाहेरचा लावला काय. हो की. लेबर कॉस्ट तुम्हाला तर कोणाच तरी पकडायची. कमीत कमी जरी 5 धरलं तरी वर्षामध्ये 60-70 हजार रुपये जातील. सहज. आणि जर असं केलं तर ते 5 वर्षात नील होणारच आहे. याच्यामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण 5-6 हजार जरी धरले आणि वर्षे 60-70 हजार जरी धरले आणि 5 वर्षांनी नील होऊ द्या, पण घरच्यांनी झाडायचं सोडून दिलं 2 वर्षांनी, तर ते धंदा बंद होईल. नाही आणि घरची कंटाळतात. आता ताईंना झाडू मारायचं असेल ना तरी 1-2 महिने हौसेपोटी मारतील, कारण आम्ही पण केलेलं आहे हौसेपोटी. आणि नंतर मग असं वाटायला लागलं की हे आपण कुठंतरी चुकतोय, कारण आपण तिकडे एकदम लाईफस्टाईलमध्ये राहिलेलो आणि इथे एकदम म्हणजे कचऱ्याप्रमाणे राहतोय. मग आम्ही थोडंसं विचार केला आणि मग त्याच्याप्रमाणे नियोजन केलं. नाही, हे तुम्ही डिसिजन घेतले, हे तुम्हाला सांगतो नव उद्योजक जे आहेत ना आज याच्यामध्ये येणाऱ्यांना, हे खूप म्हणजे मार्गदर्शक आहे. उंचीवरचं शेड, त्याच्या मागचं टेक्निकल, तुमचं 2-3 वर्षाचं म्हणजे की तुमची जी खर्च झालाय तो तुमचा 2-4 वर्षात नील होणार आहे. त्याच्यानंतर तुमची जी कामाची उत्सुकता आहे ती कंटिन्यू राहणार आहे. आणि आपण जसं हे म्हणजे मी शेडचा एक व्हिडिओ केला होता ना, तेव्हापासून एक बाहेरगावी एक आपल्या भारतातले डॉक्टर आहेत, पशुतज्ञ आहेत, ते मला डायरेक्ट फोन करून विचारत होते तुमचं शिक्षण काय आहे. तर म्हणलं माझं शिक्षण नाही साहेब. नाही पण तुला जर ह्यांचा बारीक चारा किंवा हे उंचीवरती हा कन्सेप्ट कसा समजला, कारण आपल्या भारतात तर एकदम नॉर्मल पद्धतीनं करतात, त्याला मानसिकताच नसते त्यांची. तुला कसं कळलं. नाही म्हणलं मला त्रास होतोय म्हणून मी अभ्यास करत गेलो, बाकी काय नाही. तर ते म्हणलं की हे जे नियोजन आहे ना, ते म्हणलं तर बाहेरच्या देशात ते खूप प्रमाणात असतं, बरोबर, आपल्या भारतातच आपल्या लोकांना कळत नाही, बरोबर. तर ते म्हणलेत की 1 नंबर म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ मी पाहिला असा भारतातला की नियोजनबद्धता सांगू शकतो माणूस, असं आहे. नाही ते शोध याची आहे ना काहीतरी जननी आहे त्या पद्धतीने, जसं तुम्हाला रोजचा प्रॉब्लेम येत गेला तुम्ही त्याच्यात ते सॉर्ट आउट करत रोजच रोजचेच प्रॉब्लेम आहेत रोज. पण आज तुम्हाला 6 वर्ष लागले. हो 6 वर्ष. आज जर आमच्यासारखा एखादा नवीन याच्यामध्ये जर आला त्यांची 6 वर्ष, तर तो 6 वर्ष वाचले. हो. आणि म्हणजे ते याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक गोष्ट प्रत्येकानेच करून पाहावी नाही. आता तुम्ही म्हणे नाही त्यांना काही समजत नाही, मी आता कोबा करणार, मी कोब्यावरच करणार आणि मग माझी 4 पिल्लं मेली की मग मी म्हणणार नाही ते बरोबर आहे. आणि मग हे समजून घेण्याच्या अगोदर तुम्ही बघा ना, एकदा बघितल्याशिवाय ना, म्हणजे माझं वैयक्तिक आहे, माझंच फार्म नका, ज्यांचं उंचीवरती आहेत ना त्यांच्याकडे जावा. आता दानवले साहेबांनी तुम्हाला सांगितलं असेल, काय म्हणतायत त्यांचं बेस्ट. अहो त्यांनी जी कॅल्क्युलेशन सांगितलं 2 पिल्लांची मरतो पर सीझन, मी म्हणतो तो मेल मेल्यानंतर तो एंड झाला. पण जर तुमची फिमेल मेली तर ती 12 वर्षाचं पकडावं लागेल ना तुम्हाला. 12 वर्षाचं लॉस. हो, 2 माद्यांचा 12 वर्षाचा लॉस. मी म्हणतो त्यांचं तुमचं 14 महिन्याची सायकल धरा, नाही तर 1.5 वर्षाची धरा. हो 1.5 वर्ष धरू आपण, तरी पण तुम्ही खूप तोट्यात जाताय ना. किती तोट्यात गेलं. आणि दानवले साहेबांना मी तेव्हापासूनच सांगत होतो, जेव्हा माझ्याकडे 2 माद्या नेल्या होत्या ना तेव्हापासून मी सांगत होतो, साहेब असं करू नका, असं करा. तेव्हापासून समजलं नाही. आणि जेव्हा त्या मादीची पिल्लं एक्सपायर झालीत ना, तेव्हा त्यांच्या डोक्यात टूप पेटली की हिला पहिल्या वेताला 3 होते ते, पण असं जर काय खाली ग्राउंडला असेल तर असं प्रॉब्लेम होईल. आणि माझ्याकडे 3 जगते ते स्वीकारलं ना. पण दानवले साहेबांनी पण स्वीकारलं, त्याच्यानंतर पण त्यांनी बेस्ट केलंय, पण छान केलंय. आता चांगलं आहे. पण त्याचं काय मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे कामाचा प्रेशर आहे ना ते कम्फर्ट झोनमधनं बाहेर या.
ह्यांच्यासाठी काय लागतंय ना ते शेती करा. आमचं दुपारी 2 तास तेच बोलणं झालं हां की त्यांनी कोबी केला हां आणि गवती चहा लावली होती. हा नाही कोबी फ्लावरचा एक कोबी फ्लावर आणि दोडका. कोबीचे पण पैसे नाही झाले, फ्लावरचे पण नाही झाले, दोडक्याचं पण नाही आता. दोडक्याचे पण नाही झाले. तर मग मी म्हटलं की आपण एक म्हणजे जुगारच खेळतो ना एक प्रकारे, ज्याचा आपल्याकडे हातात भरवसाच नाही. पण हे तुमचं काही केलं तर 400 रुपये जाणार आहे ना. जाणार मग हो. जी तुमचे एफर्ट्स आहेत ना ते इकडे लागू द्या ना की 400 रुपये किलोचा मला बाजार भेटणार आहे, याला 3 महिन्यात मी कसं 25 किलो करू, 30 किलो कसं मला जाता येईल, म्हणजे नैतिकतेच्या ह्याचे. आणि त्यांचं जनरल नॉलेज एकदम कडक आहे, मस्त आहे. अभ्यास शेतीचा नाही माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. आम्ही बोलता बोलता 2 तास कसे गेले, आम्ही नंतर म्हणलं आम्हाला हे चिकनवाडी लांब पडन, आम्ही निघून आलो. नाही त्यांचं म्हणजे माझं आणि त्यांचं बोलणं असतं संध्याकाळचं 2-3 दिवसात एकदा होतं. पण त्यांचा जो शेतीबद्दल जो अभ्यास आहे ना खरोखर अभ्यास करण्यासारखं आहे. पण त्यांचं काय होतं 17 कामं करणे, त्याच्यामध्ये ते कमी जास्त नाही. आज त्यांचं कसं झालंय, त्यांचा जो मदर स्टॉक आहे आज इनपुट नाही आहे. म्हणजे जर त्यांच्याकडे मेल जर कंटिन्युअसली झाली, जे सायकल फिरली ना, माणसाचं कसं आहे मिनिमम एक 20 ते 25 हजार रुपये आज दैनंदिन गरज आहे कुटुंबाची. तर ती जर भागली नाही तर मग परत अडचणीत येऊ शकतो माणूस 100%. तर ती त्यांचं म्हणजे त्यांचं काय आणि नाही त्यांचं मी त्यांना काय सांगितलं तुम्ही करा पण ह्याचा फोकस सोडू नका. कारण ह्याचं जे काय मागच्या वर्षी मी गेलो होतो काहीतरी पाऊस झाल्यानंतर त्यांची गंज लावली होती कडब्याची त्यांनी अशी शेजारीच. हां तर मी त्यांना म्हणलं साहेब ह्या असं करू नका, तुमच्याकडे 2 मशनी येतात, कुट्टी करून तरी बॅगेत भरा. आणि तो त्यातला अर्धा कडबा त्यांनी टाकून दिलाय. कारण मी पहिल्या वर्षी इथं 18,000चा टाकला होता. मग तसं त्यांना मी मार्गदर्शन म्हणजे कुणी फोन करू द्या मला 6च्या नंतर कुणी जरी फोन केला ना XYZ तरी मी एक्झॅक्ट म्हणजे त्यांना काय करावं नाही त्या भावाचं दुकान आहे ना ते चहाचं, तिथं मी बसतो. इकडे रेंजच येत नाही. आणि मग तिथे गेलं की ते तुमचं मी बऱ्याच वेळा ऐकलं की मी 6च्या नंतर, मी म्हटलं 6च्या नंतर रेंज अशी काय नाही इकडे रेंज येत नाही. मग भावाच्या दुकानावर असतो मग तिथं चहा वगैरे असती, कोण येईल संध्याकाळचं तिथं बसा चहाच प्या इकडं. आणि ज्यांना कुणाला तिथं गेल्यानंतर 5 नंतर ना 9 वाजेपर्यंत आम्ही त्याच्याशी भावाशी पण बोलत नाही, मी कंटिन्यू फोनवर चालू असतो असा विषय येतो. म्हणून आम्ही तसं करतो. नाही तुमचं पाहून म्हणजे आज मी किती एवढं लांबून आलो, म्हणजे माझ्यापेक्षाही लांबून तुमच्याकडे लोक येतात. तर सर्वात महत्वाचं तुम्ही जी सत्यता सांगितली याच्यातली मार्केटची की ह्याचं एंड कटिंग आहे, शेवट तेच आहे ना. कितीही तुमचं कोणत्याही जातीचा असो, कितीही तुम्ही जपलेला आणि ह्याचा शेवट मला तामिळनाडूमध्ये सांगितलं एकाने, म्हणजे वयस्कर व्यक्ती होते, त्यांचं भले मोठं शेड होतं, कमीत कमी तेव्हा 1200 प्राणी होते. तर म्हणजे आपल्या कसं महाराष्ट्रात ब्रीड ना, तसं मी ते इकडे गेल्यानंतर मला समजलं की असं आहे तसं आहे. म्हणलं साहेब हे ब्रीड कसं, म्हणलं आमच्या जुन्या लोकांची कहावत आहे, जरी सोन्याची चप्पल घेतली ना तरी डोक्यावर नाही ठेवता येत, पायातच घालायची. मग ह्याचं काय शेवट आहे तर मटण आहे. मग हे समजून जर केलंच तर तूच सांगणार, नाही तर म्हणलं नाही. म्हणलं एवढा 1200 प्राणी असणारा माणूस जर आपल्याला असं सांगत असेल तर आपण कुठेच नाही. अशा पद्धतीने नाही आतापर्यंत हे चाललंच आहे ना, आतापर्यंत मार्केटमध्ये आहेच ना. आपण ब्रीड जे करतोय ना, पण फक्त याच्यातून शोध नाही, तुमचा मदर स्टॉक बनवणे बेस्ट मध्ये, आणि तुमचं कसं तुमचं लवकर हे अशी पिल्लं बनवणे काय त्रास आहे आपल्याला, काय त्रास नाही. 1 रुपयाचा खर्च नाही, काय नाही. दिवसभर त्याने खाणे झोपणे मस्तपैकी, तर कामच तेवढं. हो नाही फक्त आता हे चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे ही जी तुम्ही एकदा पैदास तयार केली आहे तर ही चांगल्या याच्यात झाली तर ग्रोथ जी आहे यांची ग्रोथ रेट तो चांगला आहे. ह्याचा ग्रोथ रेट चांगला आहे, सगळं चांगलं आहे. फक्त आपलं काय झालं की सुरुवातीच्या ज्या माद्या क्रॉस झाल्या आपल्या कमी वयात ती अडचण. हां आणि ही आता बघा ना हिचं स्ट्रक्चर एकदम वेगळं दिसतंय आता. नाही हीच वेगळी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी तिची जी पिल्लू ठेवलंय ना ते ठीक आहे तिकडे गेलं. हो त्यांना आपण वर्षाशिवाय लागवडच नाही करणार, कारण आपल्याला जे पहिल्यांदा त्रास झाला तुमचं पाहून आम्ही पक्क ठरवलं जेवढी काही घेईन ती तसं करायचं. अच्छा काय आपण 1-2 वर्षानंतरच आपलं जे काही रुपया चालू होईल तर 2 वर्ष, पण तो क्वालिटीचा होता. म्हणजे खणखणीत नाणं बोलतो ना आपण, नाणं खणखणीत राहणार. ह्याचं म्हणजे काही म्हणजे हे झालं, हे कमजोर झालं, मग त्याला औषध पाजा, त्याला हे करा, तसली झंझटच राहणार नाही. आम्ही पण आम्ही ना सोयाबीनचं दूध, खपरी पेंडीचं दूध तिथपासून सुरुवात केली होती. मग नंतर कंटाळलो अक्षरशः. म्हटलं नाही ह्यांना काहीच दूध पाजणे नाही आणि काही करणे नाही. त्यांना खुराकाचं गाभण काळात जो काय आहे आपला
त्याच्यावर तर झोन. आणि गाभण काळात कधी 1 महिना अगोदर लक्ष देतो आणि वेल्यानंतर 1 महिना बस, बाकी काय नाही. आणि त्याच्यानंतर मग अशी पिल्लं व्हायला लागली तर, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं वाटलं की नाही आपण आहे कुठल्या तरी ट्रॅक मध्ये. नाही नक्की नक्की. अहो तुमची पिल्लं जी जन्मतात तुम्ही जे 1 महिना त्यांच्या अगोदर जो खर्च करताय ना तो पूर्ण तुमच्या त्याच्या आईवर आणि पिल्लांच्या खर्च होते, आणि नंतरचा पूर्ण त्याच्या आईचा कोटा भरण्यावर. आणि आम्ही काय करतो इकडे लगेच चाऱ्यावरती कन्वर्ट होते त्याला. आता काही लोकांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं इथं जे पाहायला यायची तर किंवा भेटायला, ते पाणी पिते, चारा खाते, खाऊ दे म्हणलं, मी काय नाही होत. तर ते म्हटलं तर असं कसं काय, असं चालत नसतं. तर कसं होतं की प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो, कारण खाली पिल्लांना तुम्हाला खायलाच काय देऊ शकत नाही. बरोबर. आणि एवढा बारीक चारा पुन्हा बनवू शकत नाही आतापर्यंत नव्हता. आतापर्यंत ज्यांचं मेंढीपालन फेल झालं ना ह्या चाऱ्यामुळं झालं. कारण आम्ही मस्त सांगितलं की चारा एवढा टाकतोय तेवढा टाकतो, ते खातंय किती, बरोबर. किंवा हे पिल्लं 2.5 महिन्याची झाल्याशिवाय खाऊ शकत नाही. बरोबर. मग तो कन्सेप्ट आम्ही पण लक्षात घेतला की याला हे लोक सांगतात 2.5 महिन्यात खात नाही, आमचं 3-4थ्या दिवसात. हो, आम्ही काय करायचं, झालीत ना पिल्लं, आम्हाला संध्याकाळचं वेळ असायचं, बाहेर घ्यायची इथं थोडी सोयाबीनची पावडर चाटवायची, आणि मग ते खायला लागलीत ना. अहो ते आता आम्ही दानवली साहेबांचं बघितलं, ते 10 दिवसाचं पिल्लं होतं. हां, आत्ता वेलेली मादीचं. एवढं फास्ट खाते ना ते. अरे म्हणले नाही, एवढं 10 दिवसाचं पिल्लं खाते कसं काय एवढं फास्ट. आणि ते पण रात्रीचं वेली या 3-3:30ला वेलं, आणि सकाळी दानवली साहेब गेले तिथं बघायला तिला, आणि ते खाली असतं ना तर ते राहिलं नसतं. मी त्यांना म्हणजे माझ्यासमोर त्यांची खूप मॉर्टॅलिटी जशी माझी झाली ना तशी त्यांचं पण झालं, पण जसं मी शिकत गेलो ना तसं मी त्यांना गायडन्स करत गेलो, साहेब तुम्ही असं केलं की 100% असं होणारच. मग त्याच्यानंतर मग त्यांच्या डोक्यात आलं की जेव्हा पिल्लं मळलीत ना खाली की म्हणलेत नाही शेड बांधतो आपण, त्याला ऑप्शनच नाही, दुसरा काहीच करू शकत नाही. आणि जेव्हा आता पिल्लं खेळतात त्यांच्या शेडमध्ये तेव्हा त्यांना वाटतं की नाही मी आहे स्टेबल. फक्त त्यांना सांगितलं आत्ताची एक बॅच जी आहे आपली, म्हणजे आता जी नारी सुवर्ण आले त्यातली बॅच सांभाळून ठेवा, आणि त्याच्यानंतर म्हणलं तुम्ही पाठीमागे फिरायचं नाही. एकदा तुमचं ब्रीड सिलेक्शन झालं नाही, म्हणजे तुमचं मदर स्टॉक चांगला झाला ना, कारण हे चुकतच आम्ही आलो ना इथपर्यंत. बरं आपल्याला कोण असं गायडन्स करणार नव्हतं ना की बाबा ते अजून तुम्हाला त्याच्यात सांगणार तुमचं हे असं होतं, हे औषध वापर, ते नको वापर, ते वापर. लय कंटाळू औषधाने आम्ही. आणि आमचं कसं होतं, औषध सांगू द्या की, पण आम्हाला औषधच येत नव्हतं ना इकडे. इथपर्यंत पोचणं, माणसं पोचणं मुश्किल आहे. आणि आता उन्हाळ्यात ठीक आहे, पण पावसाळ्यात जर आला ना खालच्या घाटातून वर येत नाही कोण. वरती जर बघितलं ना पूर्ण धुके असतं, अर्ध्यातनच घाबरून जातात लोक, अरे बाबा तुझं घर नाही वर, मॅप तर दाखवतं. आत्ताच आता आम्ही त्या कोसंबी मधून वर आलो ना, पुढे आल्यानंतर म्हणजे माग मोसच लागा ना की चिकनवाडी हाय कुठं, म्हणजे आम्ही पूर्ण तो बॉटम पासून टॉपच्या डोंगरापर्यंत वरतीपर्यंत माणूसच नाही दिसणार, माणूसच नाही, एक माणूस नाही भेटला आम्हाला, कोण नाही. आणि पावसाळ्यात तर ह्याच्यापेक्षा बेकार. तुम्ही एवढ्या दुर्गम भागात राहून एवढं त्या म्हणजे चाऱ्यावर मात करून एवढं करताय, आणि एवढी बेस्ट क्वालिटी येते. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही एकदम शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून चालले की बाबा हे असे 100% तुमची विकण्याची कला बघून माझी, म्हणजे तुमचं म्हणणं की माझी कला बघून तुम्ही माझी बरोबर करायला होणारच नाही होणार. कारण माणसाचा प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो, बरोबर. काय त्याच्या डोक्यात संकल्पना येईल तो त्यालाच माहिती असते. आता माझ्याकडे जेव्हा विकता येत नव्हतं, काढली सुरीन कापाय सुरुवात केली ना, केली. आमचं बोलणं पण झालं 2024ला, मला वाटतं काहीतरी म्हणे आम्ही गावातच कापतो, आणि मोबाईल वरती बुकिंग वरती असं आम्ही काय, हो वैयक्तिक आपलं घरटी. हो, कारण आपल्याकडे कला आहे ना ती, बरोबर. त्याच्यामुळं माणसाकडे जर मेंदू असेल ना स्वतःचा थोडासा वापरला काही करू शकतो तो. फक्त जिद्द पाहिजे, आणि गायडन्स करणारा थोडासा जर चांगला असेल तर हे तोट्यातच जाणार नाही. आमचं मी म्हणजे ताईंशी ज्या वेळेस 2024ला बोललो त्यावेळेस आमचं नियोजन होतं, त्यावेळेस आमचा बारका मुलगा 9वीला, अच्छा, आणि तो 11वीला. 2025ला एक जण 10वीला गेला आणि एक जण 12वीला. त्यांना कुठं अभ्यासात डिस्टर्बन्स होऊ नये त्याच्यामुळे तो विषयच पूर्ण क्लोज म्हणजे थांबवला होता. क्लोज नाही, रोजची अपडेट माहिती घेणे, म्हणजे अभ्यास करणे चालू. त्याच्यानंतर ते तुमचे व्हिडिओ झाले ना, म्हणजे अभ्यास पूर्णच झाला. अभ्यास पूर्ण म्हणजे काय की जे आपण डोक्यात घेऊन चालतो ना, नाही हे नाही ही जात, ती नाही ती जात, मग ह्या जातीचं कसं त्या जात. आणि आपण जेवढ्या नॉलेजेबल व्यक्तीला भेटायला जाऊ ना किंवा बोलायला जाऊ ना,
मग तर आपण काहीच नाही असं होतं त्यांच्या पुढं. म्हणजे आपण जो विचार करतो ना, जसं की आता तुम्ही विचार केला की बाबा हे बारीक करून घालू, आपण येड्यात निघायच्या आधी ते बंद करतो. हो, म्हणजे येड्यातच निघायचं काम आहे ना हे, तुम्ही जे केलंय ना येड्यातच निघायचं काम आहे. कारण काल बघा ते 500 प्राणीवाले आले होते दहीवडीचे, त्यांची मम्मी माजी सभापती आहेत, त्यांनी चारा पॅकिंग करून घेऊन गेलेत. का तर आमच्या घरची ओरडतात की असा चारा घातला की ह्यांच्या आतड्यात अडकतं. आता त्यांच्याकडे 500 जनावर आहेत. पण एकानं बोललं म्हणजे एक, जसं की तुम्ही म्हणता की एक व्यक्तीने केलं म्हणजे सगळे व्यक्ती तसे नाहीत. आणि त्या पद्धतीत हे सगळे प्राणी तसे नाहीत ना. नाही आणि एका प्राणाला झाला असं समजा एखाद्या नाही होत, नाहीच होणार. आता हे तर आपण बघतोय, आता तुमचा तर अनुभव आहे, पण ज्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की बाबा नाही ते म्हणजे कसं आहे, घालण्याची प्रक्रिया जी असते ना ती चुकीची होती. ते ठसकून जसं की कोरडं घातल्यामुळं. बरोबर. आणि कोरडं घातल्यामुळे त्यांना काय झालं की नाकामध्ये पण गेलं आणि आतड्यात अडकलं. मग तसं न करता आम्ही काय केलं, बारीक अभ्यास करत नेला, ह्याला ओलं घालून बघूया. कारण भिजवून कडधान्य ह्यांना घालत होतो माद्यांना, त्या खात्यात आहे, मग ह्यांना बघूया. म्हणून असं करत करत इथपर्यंत आलो, बाकी काय नाही. म्हणजे हे आता आल्यानंतर जो त्याचा स्मेल येतो गुळाचा हा पाण्यात, एकदम बेस्ट. कशाला झाडू मारायचं ताई, काय वाटतंय तुम्हाला? नाही, आमच्या मॅडमने आता तयारीच केली. नाही आणि कसं होतंय, आता त्यांना करायचंय, त्यांनी प्रत्यक्ष बघितलं ना की रिझल्ट दिसतो. आता म्हणजे तुमच्या माध्यमातून मी उलट शेतकऱ्यांना म्हणजे आता तुमच्या माध्यमातून भरपूर शेतकरी व्हिडिओ बघतात. मी तर बघतो, मी तर म्हणजे पहिल्या एका तासातच मी बघत असतो, त्यामुळे तुम्ही परत व्हिडिओ बघत नाही की तुमच्या व्ह्यूज किती झाल्या. परंतु ज्यांना करायचंय ना त्यांनी खरं सपत निघालं पाहिजे. कारण की जोपर्यंत तुम्ही घरच्यांनी येड म्हणले की तुम्ही किती पळून आले तरी काय उपयोग नाही. आणि मी प्रत्येकाला सांगतो, तुमच्या घरची जरी नाही म्हटलं तरी एकदा इथं भेट द्या, सोबत घेऊन या. इथं ज्यांना करायचंय त्यांनी इथं एकदा भेट द्या, इथं बघा आणि नंतर मग ठरवा. माझ्या घरची पण मला पहिल्यांदा विरोध करत होती. म्हणजे परिस्थिती ती होती, आमच्या घरची म्हणत होती की काय आता डोकं फिरलंय तुझं, आम्ही काय झाडू मारायचा का? मी म्हणलं मी अशी सांभाळणार की झाडूच मारायला लागणार. मग तशा पद्धतीने, कारण मी बघितला होता, अभ्यास केला होता त्याच्यामुळं. म्हणून प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला ज्यांना कुणाला करायचं आहे तुम्ही एकदा प्रत्यक्ष भेटा. आम्ही काय फी वगैरे घेत नाही, काय नाही, पण तुम्ही बघितलं ना की तुम्हाला इथं समजेल की काय करावं लागेल आणि काय नाही. अशा पद्धतीने त्या दिवशीच आमचा विषय झाला. आम्ही एक तुमचाच व्हिडिओ पाहिला आणि म्हणजे म्हणलं की आपण असं करू, 3-4 लाख रुपये खर्च आहे. मग म्हणले आपण 3-4 लाख खर्च करण्यापेक्षा एकदम म्हणजे जो मिडियम आपला जो थिंक आहे सगळ्यांचा की 3-4 लाख खर्च करण्यापेक्षा आपण तिथली प्राणी घेऊ, मी जाडते म्हणजे आपण खाली करू आणि मग आपण त्याच्यातून पैसे, पण तो पैसा येऊन तुम्ही गोठा बांधतो तुमचं बंद होईल. नाही, तुम्ही करू शकत नाही. मग तेच ना, ते बंद होईल. एक तर झाडून कंटाळणार मी रोज, आणि पहिल्यांदा नवीन झाडणार नाही झाडणार, पण अशी क्वालिटी दिसणार नाही ना. नाही